गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जानूबाई प्रॉपर्टीज निर्मित कोणार्क ग्रीन पार्क निसर्गाच्या कुशीत शांत आणि रम्य परिसरात असलेले बारामती फलटण रस्त्यालगतच आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या पालखी महामार्गाच्या लगत एन ए प्लॉटचा भव्य प्रकल्प कोणार्क ग्रीन पार्क हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। चला तर मग आपल्या स्वप्नातील घराचे नाते जुळवायला बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 9922643104। हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। नमस्कार। उपस्थित आमचे सर्व संचालक आणि सगळे वार्ताहर, प्रथमतः आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली। आधी मतदार याद्या सुद्धा व्यवस्थित फायनल झाल्या, परंतु काही लोकांनी ऑप्शन घेतले, ते ऑप्शन सुद्धा माननीय निवडणूक अधिकाऱ्यांनी पेटवून लावले आणि मतदार याद्या पूर्ण झाल्या। प्रथमतः अगदी सुरुवातीला एक मुख्यमंत्र्यांचं पत्र आलं। माननीय माजी खासदार साहेब यांनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि त्या आदेशाला स्मरून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली। आणि त्यानंतर त्या पत्रामध्ये असं होतं की प्रशासक नेमावा, म्हणून त्या पत्राच्या आधारे आम्ही सुरुवातीला हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल केलं। त्यानंतर दुसरं रिट पिटिशन आम्ही माननीय भोसले साहेब यांनी जे तक्रार अर्ज केला होता त्याचं रिट पिटिशन हायकोर्टाने दाखल केलं। आणि तिसरं रिट पिटिशन दिनांक 20 तारखेला, गेल्या 20 तारखेला हे आम्हाला असा आदेश मिळाला की या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटर नेमण्यात येणार आहे आणि नेमला सुद्धा। खरं ते ॲडमिनिस्ट्रेटर नेमत असताना आम्हाला श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, यांना कुठल्याही प्रकारच्या माहिती न देता, कुठलंही नोटीस न देता त्यांनी हा ॲडमिनिस्ट्रेटर नेमला गेला आणि त्याच्या अगेन्स्ट आम्ही दिनांक 21ला तिसरं रिट पिटिशन दाखल केलं आणि ते रिट पिटिशन 27 तारखेला हायकोर्टाने घेतलं आणि 27 तारखेला त्यांनी स्पष्ट निकाल दिला की हे आत्ता जे आपण ॲडमिनिस्ट्रेटर नेमलेलं आहे ते ॲडमिनिस्ट्रेटर त्यांनी बाजूला करून पूर्वीची जी संचालक मंडळ आहे त्यांना सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत। ती परवा निकाल लागली आणि हे निकाल लागल्यानंतर आम्हाला काल पत्र मिळालं। त्यांची जी हायकोर्टाची ऑर्डर होती ती काल आम्हाला मिळाली आणि ऑर्डर ह्या माझे सगळे पुरावे आहेत। आणि हे सगळं झाल्यानंतर काल ऑर्डर मिळाल्यानंतर आम्ही माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे ती ऑर्डर गेली आणि त्यांचं पत्र शेवटी ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे ऑर्डर काढली होती प्रशासकाची, त्याच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशासक कॅन्सल म्हणून ऑर्डर काढणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांच्याकडं हायकोर्टाचा निकाल गेला आणि त्यांनी आज ऑर्डर आम्हाला साधारण 4:30-5 वाजता ती ऑर्डर आमच्या हातात मिळाली आणि आमच्याबरोबरच माननीय प्रांत अधिकारी त्यांनाही सुद्धा ती ऑर्डर एकाच वेळेस मिळाली। ही आमच्या हातात ऑर्डर मिळाल्यानंतर आमचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस प्रांत अधिकाऱ्यांनी या ठिकाणी ताबा घेतला ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून, त्यावेळेस अगदी घाईमध्ये मॅडम आल्या आणि ताबा घेतला। याच्यानंतर मी आज ऑर्डर आम्हाला मिळाल्यानंतर मी माननीय सोनवणे साहेब असतील, मॅडम असतील, त्यांना सुद्धा फोन केला आणि आम्हाला वेळ दिली। साधारण 6:30 पर्यंत आम्ही येतोय। आता साधारण 7:30 वाजले असतील, आतापर्यंत कुणीही आलं नाही आणि आता आम्हाला फोन आला की ठीक आहे मॅडम आजारी आहेत, आपण उद्या काय असेल तो प्रोग्राम करूया। खरं सुरुवातीला जी तत्परता दाखवली त्यांनी ती सुद्धा आज दाखवणं गरजेचं होतं। कारण ह्याचं कारण असं आहे, आता मार्च एंड आहे, आम्हाला सोमवारी 31 तारखेला काही लोकांचे कामगाराचे पगार करायचे, त्यामुळे इथं कामगाराची अडचण झालेली आहे। त्यामुळे आमची अशी विनंती होती की आजच्याच आम्हाला ऑर्डर द्यावी म्हणजे आमचं कारखान्याचं काम सुरळीत चालू होईल। परंतु त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही इथे येऊन थांबलो। अगदी सगळे संचालक मंडळ असतील, वार्ताहर असतील, आम्ही गेले 1.5 तास थांबलोय आणि आत्ताच फोन आला की मॅडम आजारी आहेत आणि उद्या काय असेल तर तुम्हाला ताबा देऊ। त्या पद्धतीनं खरं हे योग्य नाही। आमच्या कारखान्याच्या काय अडचणी आहेत त्या अडचणी सोडवल्या पाहिजेत।
त्या सोडवण्यासाठी खरं आज आम्हाला त्यांनी ताबा दिला असता तर फार बरं झालं असतं. शेवटी आजार आहेत, मेडिकलला आपण चॅलेंज करू शकत नाही, त्यामुळे आम्ही ते समजू शकतो. परंतु माझी अशी विनंती आहे की उद्या तरी लवकरात लवकर आम्हाला ताबा द्यावा की जेणेकरून आमची काय अपूर्ण कामं आहेत ती पूर्ण करून सोमवारी आम्हाला राहिलेल्या लोकांचे पेमेंट काय असतील ते देण्यात येतील. आता याच्या व्यतिरिक्त आता जो निर्णय झालेला आहे त्या निर्णयाबद्दल मी माननीय हायकोर्ट आणि 2 बेंच हायकोर्ट होतं त्या 2 बेंच हायकोर्टचं मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांनी योग्य निर्णय दिला. आणि हा जो निर्णय आहे तो निर्णय सत्याचा निर्णय आहे, संयमाचा निर्णय आहे. आम्ही आतापर्यंत जे बोलतोय ते सत्यच बोलतोय. वैयक्तिक मी तर आतापर्यंत एकही वाक्य कारखान्याबद्दल खोटं बोललेलो नाही, कारण गेले 23 वर्षाचा मला कारखान्याचा अनुभव आहे. मी कारखान्याजवळ 3 टर्म चेअरमन आहे, त्यामुळे आतापर्यंत मी केव्हाही खोटं बोललो नाही, बोलणार नाही. ते जे आरोप करतात ते एकदम खोटे आहेत, बिनबुडाचे आहेत. माननीय कलेक्टर माजी कलेक्टर संध्या अधिकारी त्यांनी बरंच काय सांगितलेलं आहे, त्याबद्दल मी 1-2 मिनिटात सांगतो. त्यांचा पहिला मुद्दा असा होता की मयत सभासद आहेत त्यांचे वारस नेमले नाहीत, की जेणेकरून फाउंडर मेंबरला मतदानाचा अधिकार त्या कारखान्याने गमावलेला आहे कारखान्याकडून. परंतु त्याचं उत्तर माझं असं आहे की ज्यावेळेस आम्ही 2002 सालापासून या कारखान्यामध्ये आलोय तेव्हापासून आत्तापर्यंत ज्या मयत लोकांच्या माहितीचे जे आहेत त्यांच्या वारसांनी जे आमच्याकडे कागदपत्राची पूर्तता केली त्यामध्ये माहितीचा दाखला, त्याचबरोबर जे वारस होणार आहेत त्यांचा 7/12, त्याचबरोबर जे फी असती आपली कारखान्याची जी फी असती ती फी संपूर्ण शेअर्स रक्कम हे सगळं दिल्यानंतर आम्ही 2002 सालापासून अगदी गेल्या मीटिंगपर्यंत जवळजवळ 2100 सभासद आम्ही वारस नोंद केलेले ते 2100. याच्यानंतर त्यांनी जी तक्रार होती ही तक्रार त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सांगितली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला स्वप्नातील सुंदर घरासाठी फलटण शहराच्या जवळच आजच बुक करा. कलेक्टर NA ओपन बंगलो प्लॉट्स, जानोबाई प्रॉपर्टीज निर्मित मोनिता ग्रीन पार्क मध्ये. वैशिष्ट्ये शासन मान्य NA प्लॉटचा भव्य प्रकल्प, फलटण पासून 5 किलोमीटर अंतरावर, अंतर्गत 20 ते 30 फुटी रस्ते, मुख्य आणि अंतर्गत रस्त्यालगत वनराई, प्रोजेक्ट तार कंपाऊंड, 2000 ते 7000 स्क्वेअर फुटांचे प्लॉट्स, निसर्गरम्य शांत सुंदर सर्व सोयींनी युक्त परिसर, प्रति गुंठा 9.99 लाखापासून पुढे. साइट पत्ता सर्वे नंबर 26 मौजे ठाकुरकी, गोळेगाव गावठाण शेजारी, फलटण. बुकिंग संपर्क विनोद खाडगे, मोबाईल 99 22 64 31 04. अधिकाऱ्यांकडून आपल्याला वेळ देण्यात त्यांनी सांगितलं की तुमची वेळ काय असेल ते आम्हाला कळवा, त्यावेळेला आम्ही येतो. प्रशासक नेमल्यानंतर तात्काळ त्यांनी आंबेडकर मॅडमने ताबा घेतला होता या ठिकाणी. मात्र आता उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी ते सील तोडण्यासाठी आलेले नाही. आता हा विषय मॅडमचा आहे, आता त्याविषयी मी काय सांगणार आहे. मॅडमने निर्णय घेतला, राजकीय हस्तक्षेप टाळाटाळ करतात का? आता त्यांनी सांगायचं, मी कसं म्हणणार आहे. राजकीय हस्तक्षेप आहे का राजकीय हस्तक्षेप आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ते मॅडम ठरवतील. आमचं असं म्हणणं होतं की आज त्यांनी यायला पाहिजे होतं. साखर हायकोर्टाचा आदेश आहे, हायकोर्टाचा आदेश ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना आदेश दिला त्यांचा सुद्धा आदेश आहे. हायकोर्टात सुद्धा आदेश आहे की खरं बोलावं लागेल ना. खरं माझं दुसरं असं एक मत होतं की ज्यावेळेस आपण ऍडमिनिस्ट्रेटर मराठीत काय म्हणतात, प्रशासक हे फक्त कुठलीही संस्था असेल ती संस्था चालवण्यासाठी येतात, सील करण्यासाठी येत नसतात. असं आमचं माझं वैयक्तिक मत नाही, हे हायकोर्टाचं मत आहे. आणि हायकोर्टामध्ये ती सुद्धा त्यामध्ये तासरे ओढले गेलेले आहेत. कारण हा मुद्दा आमच्या वकील साहेबांनी तिथं मांडला त्यावेळेस हायकोर्टानं सांगितलं की हे सील करणं हे योग्य नाही, हे ऍडमिनिस्ट्रेटर, याचा अर्थ त्यांनी ही संस्था कुठलीही चालवायची असते, सील करायची नसते. अजून कोणाचे काय प्रश्न आहे बघा. कारखान्यामध्ये आलोय तेव्हापासून आत्तापर्यंत ज्या मयत लोकांच्या माहितीचे जे आहेत त्यांच्या वारसांनी जे आमच्याकडे कागदपत्राची पूर्तता केली त्यामध्ये माहितीचा दाखला, त्याचबरोबर जे वारस होणार आहेत त्यांचा 7/12, त्याचबरोबर जे फी असती आपली कारखान्याची जी फी असती
ती फी संपूर्ण शेअर्स रक्कम हे सगळं दिल्यानंतर आम्ही 2002 सालापासून अगदी गेल्या मीटिंगपर्यंत जवळजवळ 2100 सभासद आम्ही वारस नोंद केलेले 2100. याच्यानंतर त्यांनी जी तक्रार होती की तक्रार त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सांगितली आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला आदेश दिला. तो आदेश असा होता की या मतदार यादीतील मैतांची नावं वगळण्यात यावीत. खरं तो अधिकार आमचा नव्हता, कारण मैताचे वारसदार आल्याशिवाय तो अधिकार आम्ही आमच्या अधिकारामध्ये ते करू शकत नाही. तरी सुद्धा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा जो आदेश होता तो आदेश पाळणं आमचं काम होतं. म्हणून आम्ही त्या आदेशाच्या अन्वये प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला पत्र लिहिली आणि त्या संबंधित गावाच्या कारखान्याच्या याद्या पाठवल्या आणि याद्यातून किती मैत आहेत ते आम्हाला लेखी द्यावं असं करून प्रत्येक ग्रामपंचायतीने आम्हाला लेखी दिलं आणि त्या लेखीतून साधारण 2124 लोकांची आमच्याकडे यादी आली आणि ती निवडणूक निर्णयाच्या अधिकाराने किंवा त्यांच्या आदेशान्वये ती आम्ही वगळली. आणि आता ते काय म्हणतात की यांनी ती यादी वगळली आणि त्यांना मतदानापासून वंचित ठेवलं. हे एकदम चुकीचं आहे. आम्ही आतापर्यंत मग सांगितल्याप्रमाणे संपूर्ण यादी आमची क्लिअर आहे. कुठंही त्यामध्ये अगदी कुठंही चूक नाही. अगदी पहिल्यापासून 2002 सालापासून यादी अगदी नवीन सभासद करताना सुद्धा त्यांचा तिसरा मुद्दा आहे की क्षेत्र नाही, परंतु नवीन सभासद करताना प्रत्येकाचा 7/12 असल्याशिवाय आम्ही सभासद केलेलं नाही. अगदी कुणीही येऊन आमचं रेकॉर्ड बघावं आणि 2002 पासूनचे पुढचे जे आम्ही सभासद नवीन केले ते 100% 7/12 करूनच घेतलेले आहेत. त्याचा तिसरा मुद्दा असा होता की 15,000 शेअर्स पूर्ण नाहीत. आम्ही बऱ्याच वेळा आवाहन केलं होतं. वार्षिक मीटिंगमध्ये आम्ही आवाहन करतो, संचालक बोर्डच्या मीटिंगमध्ये आवाहन करतो की शेअर्स पूर्ण करा. तरी सुद्धा काही लोकांनी शेअर्स पूर्ण केले नाही. 10,000चा 15,000 शेअर झाला, त्यामुळे लोकांना काही अडचणी असतील त्यामुळे त्या लोकांनी केलेलं नाही. आणि चौथा मुद्दा त्यांचा असा होता की 5 वर्षातून कमीत कमी 1 वेळा तरी ऊस घातला पाहिजे. शेवटी असं आहे, हा ऊसाचा धंदा स्पर्धात्मक झालेला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की माझा ऊस लवकर जावा. आणि दुसरं आमचं कारण असं होतं की आम्ही त्या पद्धतीनं ऊसाचं क्रशिंग करू शकत नव्हतो, कारण आमची कपॅसिटी लहान होती. त्यामुळे लोकांनी बाहेर ऊस घातला, त्याला आमचं काय नावेलच आहे. ह्या 4ही गोष्टीचा विचार करता माझं स्पष्ट मत असं आहे की श्रीराम सहकारी साखर कारखान्याची मतदार यादी तयार केलेली आहे किंवा पूर्वीपासून आहे ती एकदम योग्य आहे. आणि आमच्या माहितीप्रमाणे साधारण 14,500 लोक मतदान करू शकतात. परंतु याच मतदार यादीवर त्यांनीच आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आक्षेप घेऊन आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे. आणि त्यांच्या आक्षेपाप्रमाणे जर मतदार यादी कोर्टाने किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जर फायनल केली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर फक्त 79 लोकच मतदान करू शकतील. आमचं असं अजिबात म्हणणं नाही. आमचं असं म्हणणं आहे की 14,500 लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि हे सभासद आहेत त्यांचा मतदानापासून त्यांना वंचित ठेवता कामा नये. हे आमचं पहिल्यापासून 100% मतदान आहे. त्यामुळं मी हे सगळं जाहीर करतोय. आणि खरं आज या ठिकाणी प्राण मॅडमने येणं गरजेचं होतं, त्यांचं सर्व काय स्टाफ असेल त्यांनी येणं गरजेचं होतं. ज्यावेळेस सील करायचं होतं किंवा इथं येऊन ताबा घ्यायचा होता त्यावेळेस अगदी ताबडतोब घाई करून आले आणि आता याला काही अडचण नव्हती. इथं आम्ही सगळे संचालक मंडळ एकत्र आलोय, वार्ताहर एकत्र आलेत, तरी ते आलं ठीक आहे, आजारी असतील तेव्हा तर आम्हाला काय बोलायचं नाही. तरी सुद्धा आमची विनंती की उद्या सकाळी साधारण 10 वाजता त्यांनी इथं यावं की जेणेकरून आम्हाला पुढचं काय असेल ते कारखान्याचे काम असतील ते पूर्ण निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये. जानूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर NA 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट. फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा. तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा. संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 3104. विश्वासाचे पंख आकाशी भरारी डिजिटल नॉलेज सोबत आता सॉफ्ट स्किल्स हो जरुरी. आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स MSCIT. कारण आता MPSCच्या विविध पदांसाठी MSCIT बरोबर
आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर BR आंबेडकर IIT मध्ये उपलब्ध झाला आहे। याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंगचे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात MSCIT मध्ये, तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा। डॉक्टर BR आंबेडकर IIT मध्ये पत्ता डॉक्टर BR आंबेडकर IIT, मोनिता गार्डन, पहिला मजला, लक्ष्मीनगर। वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत। तुमची निवड आमची साथ, यश हमखास। ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस, ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीज मध्ये उपलब्ध। याशिवाय नवरी मुलीचा शालू, नवरदेवाला हवा तसा नवरदेवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल। एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस, चिल्ड्रन वेअर, मेन्स वेअर, लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस। पत्ता बारामती चौक, रविवार पेठ, फलटण। संपर्क मोबाईल 98 34 22 35 49। फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी। तेव्हा आजच सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार किंवा मित्र परिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या। पत्ता हॉटेल जानूबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण। संपर्क मोबाईल 72 1800 1898।